ज्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे त्यांची नावं स्पर्धेत राहतील आणि ज्यांनी जबाबदारी घेतलेली नाही त्यांची नावं बोर्डवरून काढून टाक तांगडे. आईसाहेब सॉरी, परत असं नाही होणार. मी सुद्धा घेते जबाबदारी. गुड. माझी आणखीन एक अट आहे. या बिझनेस टार्गेटकडे स्पर्धा म्हणून बघूच नका, स्वप्न म्हणून बघा. म्हणजे कॉम्पिटिशन खरंच हेल्दी होईल. Oh, thank you so much. माझ्याकडून सगळ्यांना शुभेच्छा. चला आता कामाला लागा. काय झालं? ओह नवरे, तुमच्या पद्धतीने सांगा म्हणजे कामं सुरू होतील. येते मी. धांगडे, चला आता तो बोर्ड लावा तिकडे. हा हॅलो. काही झालं तरी स्पर्धा मी जिंकणार. कुणीही जिंकलं तर मला आवडेल, पण माझ्यासाठी ही स्पर्धा जिंकणं ही माझी जबाबदारी आहे. काय कुठे काय नाही अशा बघताय काय? हे असं आतल्या आत कुढत बसण्यापेक्षा सरळ बोला ना. काय ते उगाच काहीतरी बोल नकोस. मी काही कुडत बिडत नाहीये. मग अशा वाट बघत फेऱ्या का मारताय? हे बघ, मी कुणाही वाट बीट बघत नाहीये. हा तू बघत असशील. आता काय तू बोलायला सुद्धा लागलीस. हेच हेच खाताय तुमच्या मनाला. तरी बरं तुम्हीच सांगितलं बोल म्हणून. अहो तुमच्या शब्दाबाहेर आहे का मी? आणि हे बघा, मी आता तुम्हाला शेवटचं सांगते की हे असं सारखं सारखं मला बोलत जाऊ नका. आता काय परत आबोला धरायचंय का मी? तुझ्या मनाला येईल तर कर. हो असं काय बोलताय तुम्ही? एक तर तुमचंच ठरत नाही. आधी तुम्ही नक्की काय ते ठरवा आणि मग मला कळवा. हे बघ, मी बोलायला सांगितलं होतं. मग कसं? पूर्ण ऐकून घ्या आधी. मी बोलायला सांगितलं होतं, पण ज्या कारणासाठी बोलायला सांगितलं होतं ते बोलणं झालंच नाही. काय ते? अण्णा कसे आहेत, अरे डॉक्टर काय म्हणाले, त्यांची बायपास करावी लागणार आहे हे कळलं. पण ते कधी करावी लागणार हे नाही कळलं. तुला माहितीये काय बायपासचा खर्च काय येतो तो? हो आपल्याला काय करायच्यात नसत्या चौकशा, आपण कशाला पडायचं त्यात? हे बघा, ते आपले भाडेकरू आहेत. हे तू मला सांग, हे बरं जमतं तुला काय? हे असं दोन्ही बाजूनी बोलणं. कसा होता आजचा दिवस? मस्त. आता ऑफिस मध्ये कॉम्पिटिशन सुरू आहे ना. म्हणजे क्लायंट मिळवायसाठी कॉम्पिटिशन. आता नवीन हनीमून पॅकेज सुरू केले ऑफिस मध्ये. त्यासाठी सर्वात आधी जो 100 क्लायंट्स आणेल त्याला बोनस मिळणार आहे. शिवाय जो स्टार ऑफ द वीक असेल त्याला सुद्धा बोनस मिळणार आहे. स्पर्धेमुळे वातावरण गरम झालं होतं, म्हणजे जरा वादही झाले.
आणि आऊंनी स्पर्धा सुद्धा कॅन्सल केली होती. पण मग मी जाऊन माफी मागितली. का? तू का माफी मागितलीस? कारण या सगळ्याला मी जबाबदार होते. काही नाही हा काकू, तिची बाजू बरोबर होती. ती रजनी. जय, बरं बरं असू दे. आता स्पर्धा पुन्हा सुरू झाली ना, मग आता तो विषय नको. अशीच मेहनत करा आणि यशस्वी व्हा. बर, आता फ्रेश होऊन घ्या बरं लवकर. मुलं किती आनंदात दिसतात ना. तुला काही कमी आनंद झालाय का? नाही, बोल बोल त्यांच्याशी बोल, आणखीन बोल, बोलतच राहा. फक्त मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष देऊ नको. झालं का तुमचं सुरू परत? मी जाते आता, मला ना पुष्कळ काम आहेत.